ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्री मन्मथ स्वामी महाराज की जय। वंदे श्रीमद्रामतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामादि राक्षसारी भोजलधोत्ततो बोधसेतुकरम्। ओम तत्सत्प्रभमणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ओम नमः शिवाय. ग्रंथाचं पान नंबर 58 काढा. पण काल आपण प्रश्न उत्तर सगळे बघितलेले आहेत, लक्षात आलेले तुमच्या. आता ह्यापुढे ओम नमः शिवाय यासाठी देह इंद्रिय प्राण इथून वाचा कोणीतरी. पान नंबर 58. ओम नमः शिवाय वाचा. महानंतताई व्यवहारे वाचा. कुठून वाचायचं ताई? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. पान नंबर 58. यासाठी देह इंद्रिय प्राण मन बुद्धी इथून वाचा. तिथपर्यंत आपलं काल झालंय. ललाट पत्रिकेचं झालेलं आहे. ओम नमः शिवाय वाचा. त्याचप्रमाणे त्या देह इंद्रियाच्या ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन. सर्व साधकाला वंदन. जय गुरुदेव. त्याचप्रमाणे त्या देह इंद्रियाच्या संगतीत असलेली अहम बुद्धी ही टाकून त्या देहाधिकांचा प्रकाश सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा आहो असे जीवाने ज्ञान संपादन करावे. म्हणजे त्या ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल व या ज्ञानापासून जन्म मरण निवृत्त करावयाचे दुसरे कोणते मुख्य साधन नाही. ओम नमः शिष्य म्हणतो ओम नमः शिवाय. बदल पुन्हा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता काल सद्गुरूंनी मार्ग सांगितला, ललाट पत्रिका कशी फाडून टाकायची त्याचा. फाडून टाकतो असे. यासाठी देह इंद्रिय प्राण मन बुद्धी अहंकार यातून अहम बुद्धी टाकून व त्याचप्रमाणे त्या देह इंद्रियाच्या संगतीत असलेली अहम बुद्धीही टाकून त्या देहाधिकाचा प्रकाशक सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा आहो असे जीवाने ज्ञान संपादन करावे. म्हणजे त्या ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. ललाट पत्रिका फाडून टाकण्याचा मार्ग काल सांगितला. मग जीवाने मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं ही इथं सांगितलेलं आहे. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष असे म्हणावे ताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आलं का ताई? हो आलं, बरोबर आलं. सांगा म्हणजे ताई, मोक्ष कशाला म्हणावं? हात वरी केलाय का कालचाच आहे? ओम नमः शिवाय. केलाय. हा, मोक्ष कशाला म्हणावं? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती याला जन्म मरणातून मुक्ती म्हणावी. अरे तसं तुम्ही वेगळं सांगितलं, तसंच त्याने मीनाताईने बरोबर सांगितलं बघा. ऐकता लिहिलं अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती याला मोक्ष म्हणावे. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. जयश्रीताई, मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. हा, मोक्ष कशाला म्हणा? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती याला मोक्ष असे म्हणावे. परमानंदाची प्राप्ती. ओम नमः शिवाय. हा, ओम नमः शिवाय बोल. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून त्याला मोक्ष आहे. हा, परमानंदाची प्राप्ती करा. ओम नमः शिवाय. मग ते म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. मंगेताई म्यूट करा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आनंदाची प्राप्ती करायची. परम आनंद म्हणजे सर्वश्रेष्ठ आनंद. सुख म्हणजे सामान्य सुख झालं ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सामान्य आनंदाची नाही तर परम आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असं लक्षण आहे. सुख लिहिलं असलं तर तिथं परमानंद लिहा. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असं म्हणावं. आम्ही सुखाची प्राप्ती लिहिलेलं होतं. सुखाची नाही, परमानंदाची प्राप्ती. नुसत्या आनंदाची नाही, परमानंदाची प्राप्ती. श्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती ह्यालाच मोक्ष असं म्हणावं. यासाठी काय करावं लागेल तर देह, इंद्रिय, प्राण. आता देह कशाला म्हणावं? मंगेताई बोला. जो हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो त्याला देह म्हणावी. ध्येय इति ध्येय. ध्येयाची व्याख्या सुनीता बोल. ध्येय कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय सांगू. हो. हा, सुनीता कशाला म्हणावं ध्येय? इथं दफन केला जातो, जाळला जातो, नाही, त्याला ध्येय असं. इति नाही, ध्येय इति. ध्येय. ओम नमः शिवाय सांगू. ओम नमः शिवाय. ध्येय इति ध्येय. ध्येय म्हणजे हा, ध्येय इति ध्येय. ओम नमः शिवाय. सांगा जयश्रीताई, काय सांगता? कोणतं सांगता? देहाची व्याख्या. देह कशाला म्हणावे? ध्येय इति देह. ध्येय इति देह. हा, ध्येय इति ध्येय म्हणजे धपन केला जातो किंवा दहन केला जातो त्याला ध्येय असं म्हणावं. इंद्रिय किती आहे तो? किती इंद्रिय? देह, इंद्रिय, प्राण. सांगू. हो सांगा. हो सांगा. इंद्रिय 14 आहेत. हा, ओम नमः शिवाय. कोणते? 5 कर्मेंद्रिय. एक पाक, पाणी, 3 पाठ, 4 शिष्ण आणि 5 बोध. त्याच्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय. 1 कान, 2 नाक, 3 डोळा, 4 जिव्हा आणि 5 त्वचा आणि नंबर 3 अंतःकरण. सर कोणते? नंबर 4 इंच संकल्प का?
मन बुद्धी चित्त अहंकार. अंतकरण 4 आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार. ज्ञान इंद्रिय 5 आहेत. श्रोत्र कर्मेंद्रिय 5 हा ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि अंतकरण 4 राहिले ते अंतकरण. ओम नमः शिवाय. ज्ञानेंद्रिय कोणते ते सांगा. ओम नमः शिवाय. हो सांगा. ज्ञानेंद्रिय 5 आहेत. ओम नमः शिवाय. मंगताई ऐकलं का? मंगताई काय सांगितलं त्यांनी बरोबर सांगितलं. तशीच भाषा शास्त्रातली वापरायची. त्यांनी जसं सांगितलं तसं. जयश्रीताई बोला. ज्ञानेंद्रिय कोणते? शिवाय काही सांगू. ज्ञानेंद्रिय 5 श्रोत्र म्हणजे कान, त्वचा म्हणजे कातडी, चक्षु म्हणजे डोळा, जिव्हा म्हणजे जीव, घ्राण म्हणजे नाक, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर सांगितलं. वंदन तुमच्या चरणाला. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता कर्मेंद्रिय सांगू का तरी का नको नंतर सांगू? सांगा सांगा. कर्मेंद्रिय 5 काही. नंबर 1 वाक म्हणजे वाचा, पाद म्हणजे पाय, शिश्न म्हणजे मूत्र विसर्जन करण्याचे इंद्रिय, गुद म्हणजे मल विसर्जन, पाणी म्हणजे हात. हे 5 कर्मेंद्रिय आहेत. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. आणि अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे 4 इंद्रिय. 4 अंतकरण आहेत. मग ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. कोण म्हणलं? बोला. नमस्कार. मन बुद्धी चित्त आणि 4 अहंकार. अहंकार. हा अहंकार. तर या देह इंद्रिय जी देह आहे आपला दहन केला जातो. ध्येय येती इति ध्येय. हा ध्येय जो आहे इंद्रिय म्हणजे 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 4 अंतकरणी. अंतकरणी तर पुढे दिलेले आहेत. प्राण म्हणजे आपला श्वास, प्राण, मन आणि बुद्धी अहंकार. प्राण हा एक वायू आहे. ह्याचं पुढे विश्लेषण आलेलं आहे. मग प्राण म्हणजे आपण श्वासोश्वास जो घेतो, एका दिवसामध्ये 21,600 वेळा आपला श्वासोच्छ्वास चालतो, तो प्राण. मन बुद्धी अहंकार ही अंतकरणे. याहून अहम बुद्धी टाकून आता ही जी इंद्रिय आहेत ह्याच्याहून 10 इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण 4, ह्याच्यातली अहम बुद्धी टाका म्हणून सांगितलं. अहम बुद्धी टाकून. अहम म्हणजे मी. ही इंद्रिय माझी आहेत, ही सोडून द्यायचे आपल्याला. ही इंद्रिय माझे नाहीत. मग मी कोण आहे? मी तर कोणाला म्हटलं? मी आपण कोणाला म्हणायचं? या ग्रंथामध्ये सारखं मी जी म्हणायचे ती कोणाला म्हणतो? मी म्हणजे कोण? ह्या देहाला मी नाही तर आत्म्याला मी म्हटलेलं आहे. मग अहंकार यातून अहम बुद्धी टाकून. अहम म्हणजे मीच. ही बुद्धी टाकून द्यायची. हे मी नाहीत. आपल्याला ह्याच्यापासून बाजूला निघायचे, वेगळं निघायचे ह्याच्यापासून. मी आत्मा आहे ह्याचं ज्ञान करून घ्यायचे. मग ही इंद्रिय जी आहेत ते मी नाही. कर्म इंद्रिय मी नाही, ज्ञानेंद्रिय ही मी नाही आणि अंतकरणे सुद्धा मी नाही. अहम बुद्धी टाकून व त्याचप्रमाणे त्या ध्येय इंद्रियाच्या संगतीत असलेली अहम बुद्धीही टाकून. ध्येय इंद्रिय हे मेंढ्याचे कळप सांगितलेले आहेत बघा. आपल्या देहाचे जे इंद्रिय आहेत ह्याच्या संगतीतच आपण राहतो, म्हणूनच आपण स्वतःला ध्येय समजतो. जसा तो सिंह जो होता ना, मेंढ्यामध्ये राहून स्वतःला मेंढा समजत होता, तसं इथं सुद्धा आपण ह्या देह आणि इंद्रिय, हा जो देह आहे दिसतो, हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, हा देह आणि ही इंद्रिय ह्याच्या आपण 24 तास संगतीत आहे सारखं. आणि ह्याच्या संगतीत असल्यामुळं आपण देह इंद्रियच समजतो. अहम बुद्धी त्याच्यामध्येच ठेवतो.
तर ती अहमबुद्धी टाकून त्या देहादिकाचा प्रकाशक सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता असा आपण आहो. हे इंद्रिय देह आपण नाहीत, तर ह्याला प्रकाश करणारा आत्मा आपण आहोत. आत्मा आपण वेगळा आहे या देह इंद्रियापेक्षा. त्याला प्रकाशित करतो, पण तो म्हणजे नाही. आता डोळ्याला दिसतं, मग डोळ्याला दिसण्यासाठी प्रकाशमानमधला आत्माच आहे बघा. आत्मा जर निघून गेला तर डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, त्वचेला स्पर्श जाणवत नाही, नाकाला वास येत नाही. म्हणून ह्याला प्रकाशक येतो आत्मा, प्रकाशन करतो ह्याला, परंतु ह्यापेक्षा वेगळा आहे तो. आपण बघितलेलं आहे बघा, घरामध्ये दिवा लावला आणि दिव्याच्या प्रकाशानं सगळे व्यवहार चालतात. घरातले सगळे कामं करतो आपण, स्वयंपाक करतो, चहा करतो, जेवण करतो, काय जे जे करायचं आहे ते अंधकारामध्ये दिवा लावल्यावर सगळे कामं त्या दिव्याच्या प्रकाशानं करतो. पण दिवा म्हणजे कामं नाही, किंवा दिवा म्हणजेच आपण सुद्धा नाही. दिवा ह्याच्यापेक्षा बाजूला आहे, तो फक्त प्रकाश देतोय आणि त्याच्या प्रकाशानं सर्व व्यवहार चालतात. तसंचही देह इंद्रियाचे जे व्यवहार आहेत त्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशानं चालतात, परंतु ते इंद्रिय म्हणजे आत्मा नाही, किंवा देह म्हणजे आत्मा नाही, तर मी नाही, मी म्हणजे आत्मा. तर देहाधिकाचा प्रकाशक आहे तो सच्चित आनंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता. आत्म्याचं स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे आणि देह ह्याच्या विरोध आहे बघा. देहाचं स्वरूप कसं सांगितलं? आत्म्याचं जसं सच्चित आनंद स्वरूप आहे तसं देहाचं स्वरूप काय, व्याख्या लिहून दिली बघा. आहे का कुणाच्या लक्षात? ओम नमः शिवाय. दीपात आहे का लक्षात? आत्मा सच्चित आनंद आहे, तसा देह कसा आहे? सुनंदाताई पाटील, कसा आहे देह? एक समजणे का ताई? ओम नमः शिवाय. हां असं जड दुःख, हां, असं जड दुःख ही देहाचं लक्षण आहे. जसं आत्म्याचं लक्षण सच्चित आनंद आहे, तसं देहाचं लक्षण काय आहे? असत जड आणि दुःख. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. असत्य हा देह किती दिवस राहणार आहे बघा तुम्ही. असत आहे, सत्य नाही ह्याच्यामध्ये. सत कुणाला म्हणावं? तिन्ही कालात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत म्हणावं. मग ध्येय कसा आहे? असत आहे, सच्चित आनंद नित्यमुक्त अकर्ता अभोक्ता. कसा आहे? सच्चित आनंद रूप ही आत्म्याचा आहे आणि तो नित्यमुक्त आहे, तो कुठंच बद्ध नाही बघा, कशाला चिटकलेला नाही तो आत्मा. आकाशाप्रमाणे, आकाश जसं सगळीकडे परंतु कशात लिप्त नाही. कमळच पाण्यामध्ये असतं आणि पाण्यामध्ये असताना सुद्धा कमळाच्या पानाला पाण्याचा लेश लागत नाही. तसाच आत्मा देहामध्ये आहे, पण देहामध्ये लिप्त नाही. आकाशाप्रमाणेच सांगितलं. आता आकाश सगळीकडे चिकूल झाला, त्या चिखलात सुद्धा आकाश आहे. मग त्या आकाशाला चिकूल लागतो का हो? आकाश कधी भरलेलं बघितलंय का चिखलानं? आकाश भरत नाही. किंवा पाण्यामध्ये सुद्धा आकाश आहे, पण आकाश ओलं होत नाही. तेलामध्ये सुद्धा आकाश आहे, तेल कधी आकाशाला लागत नाही. तसाच आत्मा सुद्धा आहे. आत्मा कशानंच लिप्त होत नाही, तो निर्मळ आहे, तो अत्यंत असा अकर्ता आहे, नित्य मुक्त आहे, मोकळा आहे. तो कशालाच बद्ध नाही, कशामध्येच बद्ध झालेला नाही आणि तो काहीच करत नाही. आत्मा अकर्ता आहे, काहीच करत नाही तो. आपण बघितलं आताच, दिवा लावला तर दिवा काहीच करत नाही. दिवाच्या प्रकाशानं सगळे व्यवहार चालतात, पण दिवा स्वतः काहीच करत नाही. तसा आत्मासुद्धा अकर्ता आहे. हा अकर्ता असणारा आत्मा काहीच करत नाही.
अभोक्ता, कोणताच भोग भोगत नाही आत्मा. सुख दुःख काहीच आत्मा भोगत नाही आणि काहीच करीत पण नाही. तटस्थ बसलेला आहे तो, दिव्यासारखा शांत, सगळ्याला प्रकाश देत. असा आपण स्वतः आत्मा आहो. कसा आहो आत्मा? काय काय सांगितले हो लक्षणं? ओम नमः शिवाय. कसा आत्मा सांगितला? आलं का लक्षात थोडं थोडं? ओम नमः शिवाय. हं? अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद रूप आहे, हं. नित्यमुक्त आहे. अकर्ता असा भोक्ता. हां, आणि सच्चिदानंद हां, सच्चिदानंद. संग आहे. ओम नमः. संग आहे. ओम नमः शिवाय. मीनाताई, कसा आहे आत्मा? ओम नमः शिवाय. आत्मा अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद नित्यमुक्त, अकर्ता अभोक्ता असा आत्मा आहे. ओम नमः शिवाय. अकर्ता अभोक्ता, काहीच करत नाही आणि कोणतीच वस्तू भोगत नाही असा हा आत्मा मुक्त आत्मा आहे. अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा आहो, मुक्त आहे. मग आत्मा आहे म्हणजे आपणच आहोत, आपण आत्माच आहोत. असे जीवाने ज्ञान संपादन करावे. असं ज्ञान संपादन करावं, दृढ निश्चय असा व्हायला पाहिजे. नुसतं पाठ करायचं नाही पोपटपंची, तर हळूहळू हळू ही अंगीकार व्हायला पाहिजे. एकदम अंगीकार होत नाही. हळूहळू हळू आपली तपासणी करून थोडं 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 एक एक पायरी आपण वरी चढायला पाहिजे. जीवाने ज्ञान संपादन करावे म्हणजे त्याच ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. जीवाने ज्ञान संपादन करावे. जीव वेगळा आणि आत्मा वेगळा. जीव येतो जातो, आत्मा मात्र निश्चंक निश्चिंत अचल आहे. कुठंच जात नाही, कुठंच येत नाही. आत्मा संगवान नाही. आत्म्याला संग नाही बघा. जसं आकाशाला संग नाही. आपण कुठं चाललो तर आपल्यासोबत आकाश येतं का? इथलं आकाश आपण घेऊन जातो का तिथं? आपण जर दुसऱ्या गावाला गेलो, इथून काशीला गेलो, रामेश्वरला गेलो, तर इथलं आकाश संग येतं का आपल्या? येत नाही. जसं आकाश संगवान नाही तसं आत्म्याला सुद्धा कशाचाही संग होत नाही. जीवाने ज्ञान संपादन करावे म्हणजे त्याच ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. या ज्ञाना वाचून जन्ममरण निवृत्त व्हावयाचे दुसरे कोणतेही मुख्य साधन नाही. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय कोणतंच मुख्य साधन नाही बघा आपल्याला ह्या बंधनातून मुक्त होण्याचं. म्हणून ज्ञानच प्राप्त करायला पाहिजे. अहम बुद्धी टाकून, ध्येय इंद्रियाचा संग सोडून, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आकाशाचा संग नाही तसं कशाचं म्हणलं? ओम नमः शिवाय. आकाशाचा जसा संग नसतो तसा जीवाचा आत्म्याला संग नाही. ज्ञान संपादन करायला पाहिजे. जीवाने आत्म्याचं ज्ञान संपादन करावं म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त झाला म्हणजे जन्ममरण चुकतं. जन्ममरण ह्या तडाख्यातून 84 लक्ष योनीच्या ह्या तडाख्यातून आपण मुक्त होतो, बाजूला निघतो. अशा प्रकारे जीवाने ज्ञान वाचून जन्ममरण निवृत्त व्हावं याचे नाही दुसरे कोणतेच मुख्य साधन नाही. इथं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला. ज्ञान प्राप्त करून घ्यायचे, पण आपलंच ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला. मी कोण आहे हे फक्त जाणायचं हो, दुसरं काहीच करायचं नाही. मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मी कोणत्या कारणासाठी आलो आणि इथलं कार्य संपल्यावर कुठं जायचंय, कुठून आलो, कशा करता आलो आणि कुठं जायचं, हे 3 प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधले म्हणजे
आपल्याला मोक्ष प्राप्ती होते आणि ध्येयध्यास आपला निघून जातो. ध्येयध्यास म्हणजे ध्येय, आत्मा असून ध्येय समजणे, एक असून एक समजणे, ह्याला ध्येयध्यास असं म्हटलेलं आहे. ओम नमः शिवाय. पुढे शिष्य काय म्हणतात वाचा. शिष्य म्हणतो, ओम नमस्कार. वाचा. अहो महाराज, शिष्य म्हणतो, अहो महाराज, माझी कर्मे अनंत कालाची व असंख्य आहेत. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास तोही बहुत कालापासून आहे. अर्थातच त्याची निवृत्ती होण्यास फार काल पाहिजे. आणि आपण तर सांगितले की सद्गुरूच्या वचनावर भरवसा ठेवल्याने माझ्या जन्म मरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. तर मग या दोहोंची सांगड कशी घालायची? ओम ओम नमः नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिष्य काय म्हणतात? शिष्य म्हणतात, अहो महाराज, माझी कर्मे अनंत कालाची व असंख्य आहेत. ही जी माझी कर्म आहेत ते आत्ताचे नाहीत, तर अनंत कालाचे, ज्याचा अंतच लागत नाही इतके दिवसाचे ते, ज्याचा जन्मच नाही, किती दिवसाची ती मोजमापच करता येत नाही, इतकी जुनी माझी कर्म आहेत, इतक्या दिवसाचे माझे कर्म साचलेले आहेत. आणि ही असंख्य आहेत. किती तो असंख्य कर्म आहेत. चांगले कर्म, वाईट कर्म, हे जे आपण कर्म रोज करतो, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, मग ही कर्म जी आहेत ती आजचे नाही तर अनंत कालाचे आहेत. आणि एक दोन नाही तर असंख्य आहेत, ज्याची मोजताच येत नाही, मोजमाप करता येत नाही, एवढे माझे कर्म आहेत. आपण किती जन्म घेतले आणि तेवढ्या जन्मातले कर्म आपल्याबरोबर आहेत. म्हणून इथं तर सांगितलेलं आहे बघा, किती जन्म घेतले आपण, त्याचं मोजमाप करता येत नाही त्या जन्माचं. या पृथ्वीचा चुरा करून, त्याचे लहान लहान कण करून, जेवढे कण होतील तेवढे आपण जन्म घेतले. इतके आपण ह्या मरणाच्या ह्या गराड्यामध्ये, या गोलाकार चक्रामध्ये आपण सापडलो आहोत. आणि आत्ता मात्र भाग्य उदयाला आलं, अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि आपल्या हातात हा ग्रंथ आला. ह्याच्यापेक्षा बाजूला होण्याचा मार्ग आपल्याला हा ग्रंथ सांगत आहे, सद्गुरू सांगत आहेत. सद्गुरूच्या बोटाला धरायचं आणि पळत राहायचं. बघा, लहान लेकरू कसं करतं, किती बी गर्दी असू द्या, पदराला नाही तर बोटाला धरतं आणि तिच्याबरोबर पळतं. ती बरोबर योग्य ठिकाणी कुठंच न चुकता ते जिथं जायचं तिथं पोहोचतं. तसं सद्गुरूच्या बोटाला धरून चालायचं आपल्याला. आपली पावर नाही, आपली शक्यता नाही, ह्या जीवाच्या बापाची ताकद नाही ह्याच्यातून बाहेर निघण्याची. बाहेर जर कोण काढू शकतील तर सद्गुरूच काढू शकतात. कारण सद्गुरूला तिथलंही आणि इथलंही दोन्हीकडचंही माहीत आहे. म्हणून आता माझी कर्मे अनंत कालाची आहेत असा शिष्य म्हणतो. आणि असंख्य आहेत. 10, 5 असे नाही, 100, 200, 1000, लाख असे नाही, तर संख्याच जिथं थांबते एवढे कर्म आहेत माझे. एका दिवसात सुद्धा किती कर्म घडतात हो. क्षणाक्षणाला कर्म आपले घडायलेले आहेत, वाचिक, मानसिक, शारीरिक आपले सुद्धा. मग ही किती कर्म आहेत ह्याची गणतीच नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो ध्येयध्यास, ध्येय अध्यास, हा जो ध्येय अध्यास आहे ही अज्ञानामुळं होतो. ध्येय अध्यास म्हणजे एक असून एक भासणे, ह्याला ध्येय अध्यास असे म्हणतात. लिहून घ्या, ध्येय अध्यासाची व्याख्या, एक असून एक भासणे. तर हा ध्येय अध्यास कसा?
आपण आत्मा आहो आणि ध्येय म्हणत आहो. जसं मंद अंधकारामध्ये एक दोरी पडलेली बघा, दोरी पडली, ती वाकडी तिकडी दोरी पडली आणि तिथं प्रकाशही नाही आणि गडद अंधारही नाही, मंद अंधकार आहे. थोडा थोडा प्रकाश आहे आणि थोडा थोडा अंधकार आहे. आणि त्याच्या योगानं, मंद अंधकाराच्या बलानं त्या दोरीवर आपल्याला सापासारखं दिसलं आणि आपण दचकलो, भिलो तिथून. आणि तिथून मध्ये आलो, सापावरच पाय पडत होता माझा, असं म्हणून आपण दचकलो, भिलो, घरामध्ये आलो, काठी हुडकली आणि बॅटरी पण घेतली. आणि त्या साप मारायचा आहे, साप रस्त्यातच पडला आहे आणि साप मारण्यासाठी आपण काठी घेऊन गेलो. जेव्हा बॅटरी लावली तेव्हा आपल्या लक्षात आलं तिथं साप नाहीच. मग काय तर रज्जू पडलेली आहे. मग ही दोरीवर साप कशामुळं भासला हो? ओम नमः शिवाय. का भासला दोरीवर साप? रज्जूवर साप कोणत्या कारणानं भासला? ओम नमः शिवाय. हां, एक बात नाही याच्यावर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई काय ऐकायला आलं नाही ताई, बोला. एक असून एक भासणे, एक असून एक भासले म्हणून दोरीला सर्प भासला. ओम नमः शिवाय. ते पण कशाच्या बलानं भासला? मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. ते ध्यासामुळे भासला, मंद उजेडामुळे. ओम नमः शिवाय. कशामुळं? मंद मंद उजेड, अंधुक उजेड होता ना. अंधकार, मंद अंधकार, उजेड नाही, मंद अंधकाराच्या बलानं त्याच्यामुळे भासला. हां, त्याच्यामुळे स्पष्ट दिसतो. मंद अंधकाराच्या बलानं दोरी पडलेली होती आणि त्या दोरीवर साप भासला. तसंच आहे. आणि जेव्हा आपण बॅटरी घेऊन गेलो आणि बॅटरी चमकवून बघितलं तर तिथं काय होतं? काय होतं तिथं? ओम नमः शिवाय. दोरी 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 होती. दोरीच. मग आता आपल्याला आपल्याला कळालं आता तिथं रज्जू आहे म्हणून, तर आता पुन्हा भीती वाटेल का हो त्याची? म्हणून त्याला तुडवून जाऊ आपण, तरी भीती वाटणार नाही. का आता ज्ञान झालं त्याचं. ज्ञान झाल्यामुळं त्याचा आपल्याला तिथं भीतीही वाटत नाही, काहीच नाही. तसंच आहे बघा, जेव्हा बॅटरी नेली तेव्हा दोरीचं, त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं. त्याच्यावरच साप भासलेला होता, पण त्या सापाला अधिष्ठान रज्जू होती. रज्जू असल्यामुळं साप भासला. रज्जू जर नसती तर साप भासला नसता. तसंच आहे ध्येय अध्यास. हा आपण आत्मा आहो आणि ध्येय भासतो. आत्मा हिथं म्हणजे आत्मा आहो आणि ध्येय आहे असं आपल्याला भासतं. ध्येयच आहे आपण असं म्हणतो. इथं सुद्धा कशामुळं म्हणतो तर इथं सुद्धा मंद अंधकारच आहे. आपल्याला ज्ञान नाही त्या आत्म्याचं आणि पूर्ण अज्ञान पण नाही. थोडं थोडं कळतं आपल्याला. आणि ह्या मंद अंधकारामुळं ध्येय भासतो आपल्याला. आत्मा असताना ध्येय भासतो. पण जेव्हा आपण आत्माच आहो असं दृढ निश्चय होतो, असं ज्ञान होतं आपल्याला, तेव्हा मात्र ध्येय मी नाही असं वाटतं. ध्येय तो भूतकाला मी नाही असं वाटतं. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो ध्येयाध्यास, ही ध्येय अध्यास जी आहे ते अज्ञानाचंच कार्य आहे, अज्ञानाचंच काम आहे. ती ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्मा स्पष्ट दिसतो, दृढ निश्चय होतो की मी आत्माच आहे म्हणून. आणि तेव्हा ह्या ध्येयावरची आसक्ती सुटते, ध्येय अध्यास निघतो. नुसतं कळून ध्येय अध्यास निघत नाही बघा, पाठ करून. त्याला अखंड अभ्यास तेलाच्या धारेसारखा करावा लागतो. तेलाची धार जर सोडली तर तुटत नाही बघा, अखंड तेलाची धार पडते. किंवा मधाची धार,
पाण्याची धार तुटते, पण तेलाची धार, मधाची धार तुटत नाही. तसा अखंड अभ्यास आपल्याला करावा लागतो, तेव्हा आपला दृढ निश्चय होतो. ध्येय अध्यास काढणं एवढं सोपं नाही. धडधड दिसायलाय ध्येय, धडधड दिसायलंय सगळं, आणि ही नाही म्हणणं, ह्याचा नाही असं म्हणणं एवढं सोपं नाही. म्हणून ह्याला अभ्यासच करावा लागतो. तोही बहुत कालापासून आहे. हा ध्येय अध्यास किती दिवसाचा आहे हो? अनंत कालाचा आहे. जेव्हा जेव्हा आपले जे जे आपण ध्येय धारण केले, ज्या ज्या ध्येयामध्ये हा आत्मा गेला, तेव्हा हे जीव गेला, हा सूक्ष्म देह गेला, आत्मा जात नाही, येत नाही, सूक्ष्म देह गेला, तिथल्या तिथल्या देहाला तो मीच म्हणत आलेला आहे. म्हणून ही अनंत कालाचं, ही आजचं नाही. ध्येय अध्यास तोही बहुत कालापासूनचा आहे, आताचा नाही किंवा थोड्या दिवसाचा नाही, तर बहुत कालाचा आहे म्हणून सांगितलं. अर्थातच त्याची निवृत्ती करण्यास फार काळ पाहिजे. आता किती दिवसाचा आहे ही, काल मापनच करता येत नाही, इतका जुना हा ध्येय अध्यास आहे. मीच ध्येय असं आपण म्हणत आलेलो आहो. कुत्रा झालं तेव्हा सुद्धा मीच ध्येय म्हणलो, मांजर झालं तेव्हा सुद्धा मीच ध्येय म्हणलो, त्याच ध्येयाला आपण मी म्हणत आलो. म्यूट करा मंगेताई. आणि आता सुद्धा ह्या ध्येयाला आपण मीच म्हणत आहो. ताई, हा, एक प्रश्न विचारायचा. कालपासून विचारून म्हणाले हो. ओम नमः शिवाय. आता सगळं सुख दुःख, पाप पुण्याचा भोग सगळं सूक्ष्म देव भोगतो ना. हा, सूक्ष्म तर हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, ती भोगायला कसं भोगते मग ते? संस्कार रूपानं भोगतो. ती आलंय पुढे येते कसं भोगतो ते. संस्कार राहतात. कापूर आहे, कापराची डब्बी, सगळा कापूर संपला पण त्याच्यात वास राहतो बघा, वास राहतो कापराच्या डब्बीत. तसं सूक्ष्म देहाबरोबर संस्कार निघून जातात इथून सगळे, आणि ती संस्कार रूपानं त्याच्याबरोबर राहतात, आणि पुन्हा ते अजून फळाला येतात. जेव्हा पुढे जाऊ, तेव्हा जन्म घेऊ, तेव्हा ती आलेलं आहे पुढे. त्याचं विश्लेषण भरपूर आहे पुढे आलेलं. तर अर्थात त्याची निवृत्ती होण्यास फार काळ लागेल. आता इतक्या दिवसाचे आपला ध्येय ध्यास आहे, हा ध्येय अध्यास आहे. ध्येय आपण म्हणतो ह्याला, तरी किती दिवसाचा आहे, आणि ही इतक्या लवकर तुम्ही तर म्हणता. आणि आपण तर सांगितले की, काय म्हणतो शिष्य, आपण तर सांगितले आहे की सद्गुरूच्या वचनावर भरवसा ठेवल्याने माझ्या जन्ममरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. ही किती दिवसाचं आहे, तुम्ही तर काय म्हणता की लगे तात्काळ ही ललाट पत्रिका जी आहे ती सद्गुरूवर भरवसा ठेवून तू जर आत्मज्ञान करून घेतलंस तर ही पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. तर मग या दोघाची सांगड कशी घालायची? आता ही किती दिवसाचं आहे आणि ही लगे कसं फाटून जाईल, ही मला काही कळना. ह्याची सांगड कशी घालावी असा शिष्याचा प्रश्न आहे. काय हो शिष्याचा प्रश्न? थोडक्यात सांगायचं काय प्रश्न याची, जेवढं कळालं तेवढं. काय केलाय प्रश्न शिष्यानं? या दोन्हीची सांगड कशी घालायची? ह्या दोन्ही म्हणजे कोणत्या दोन्ही? स्पष्ट नीट सांगायचं उत्तर. हे दोन म्हणजे काय, ही म्हणजे काय? जन्म मरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल, तर मग या दोन्हीची सांगड म्हणजे आता असं होते बघा. कळते पण सांगायला येत नाही. ओम नमः शिवाय. सांगू का मी? हो सांगा. शिष्य म्हणतो माझे कर्म अनंत कालाचे आणि असंख्य, आणि त्याप्रमाणे अज्ञानाचे कार्य तोही खूप दिवसापासूनचा आहे. म्हणजे त्याची निवृत्ती कशी करायची? गुरुनी सांगितलं सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेवल्याने म्हणजे तुझ्या जन्माची पत्रिका आहे ती ताबडतोब फाडून जाईल. पण तो म्हणतो ह्याची सांगड कशी घालायची? अगदी बरोबर. गुरुने सांगितलं की सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेव आणि सद्गुरूचा हात धरून चालायला, म्हणजे तुझी ललाट पत्रिका
काढली जाईल. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं ताई. हुंडेकर ताई बरोबर बोला. आहे का? हो बरोबर आलं. अलका ताई बोला. काय प्रश्न आहे शिष्याचा? हात वरी केला म्हणून विचारायले. शिष्याचा प्रश्न. अहो महाराज, माझी तर कर्मे खूप काळापासून अनंत जन्मापासून आहेत. त्याप्रमाणे अज्ञानामुळे ध्यासामुळे बहुत काळापासून ध्यास म्हणजे मी आत्मा असून आहे असे समजून खूप दिवसापासूनची काळापासून ध्यास झालेला आहे. अर्थात त्याची निवृत्ती होण्यास फार काळ पाहिजे. तुम्ही तर सांगतात की सद्गुरू तुझ्या वचनावर, सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेव. माझी इतक्या जन्माची कर्मी, इतक्या अनंत जन्माची एवढी पाप केलेली कशी माझी जातील, अशी आणि जन्मपत्रिका कशी ताबडतोब फाटून जाईल, असा प्रश्न शिष्याने गुरुला केला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिकत ताई बोला. शिगेताई. ओम नमः शिवाय. हात वरी कशाला केला येते का? नाही, मला मीठ उघडायचं लक्ष नाही. ते मला म्हणायचे मी. ओम नमः शिवाय. माझी कर्म अनंत कालाची व असंख्य आहेत, पण त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य व जो देहाचा तोही बहुत काळापासून आहे. अर्थातच त्याची निवृत्ती कशी होणार? फार काळ झाला आहे. मग जन्म मरणाची पत्रिका. मग सद्गुरू म्हणतात, माझ्या वचनावर तू भरवसा ठेव, म्हणजे तुझ्या जन्म मरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल, अशी शिष्याची काय शिष्याचा प्रश्न आहे. ओम नमः शिवाय. शिष्याचा प्रश्न आहे. वाचून दाखविण्यापेक्षा काय करायचं, आपल्या भाषेत आपण सांगायचं, म्हणजे आपल्याला समजले का ते कळतंय. ओम नमः शिवाय. मग ताई बोलायचंय का? अजून हात वरी केलेला दिसायला बोलायचंय. ओम नमः शिवाय. हा मला सांगायचं बघा थोडक्यात कसं करू म्हणून. ओम नमः शिवाय. काही नाही. ओम नमः शिवाय. तर लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओम नमः शिवाय. शिष्याचा प्रश्न लक्षात आला का? सुनंदाताई आला का लक्षात प्रश्न? ओम नमः शिवाय. सांगता येत नाही. जसं जसं म्हणजे लक्षात येईल तेवढं सांगायचं. काय म्हणतोय शिष्य? शिष्य काय म्हणतो? माझी ही कर्म अनंत कालाची आहेत. कर्म म्हणजे पाप पुण्य जी केलेले ती, आणि थोडे नाही असंख्य भरपूर आहेत. मग ही एवढे अनंत कालाचे आणि भरपूर असे हे जी कर्म आहेत आणि ध्येय अध्यास. ध्येयाला सुद्धा मी किती 84 लक्ष योनीमध्ये ध्येयाला मी म्हणत आलेलो आहे, आणि ही भूतकालापासूनची आहेत. आणि ह्याचं निवृत्त सद्गुरू म्हणतात की सद्गुरूवर विश्वास ठेवून, जर तू सद्गुरूवर विश्वास ठेवलास तर ही सगळे ताबडतोब ही ललाट पत्रिका फाटून जाईल यमराजाजवळची. तर ती कशी? एवढ्या दिवसाची ही कर्म आहेत, आताचे नाहीत. आणि एवढ्या दिवसाचे कर्म आहेत तेवढ्याची ती सगळं ती कर्म निवारण करायला किंवा ती ललाट पत्रिका फाटायला तेवढेच दिवस लागाय पाहिजे ना. मग लगे ताबडतोब ही ललाट पत्रिका कशी फाटून जाईल ह्याची सांगड दोन्हीची मला काही कळना. एवढ्या दिवसाचे कर्म येतं आणि लगे कसे ते निवृत्त होतील ही मला काही लक्षात येईना, असं शिष्य म्हणत आहे. आलं का लक्षात महाजनताई? प्रश्न लक्षात आल्याशिवाय उत्तर लक्षात येत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो, आलं लक्षात. काय आलं लक्षात? काय लक्षात आलं? सांगू का? सांगा की काय आलं ते लक्षात सांगावं लागेल ना.
शिष्य म्हणतो, माझे तर कर्म अनंत जन्मित आहेत, बहुत काळाचे आहेत, मग ते एवढ्या लवकर कशी निवारण होतील. मग सद्गुरू म्हणतात, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेव, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेव आणि ओम नमः शिवाय. अजून कोणाला सांगायचंय का? मग सगळ्याच्या लक्षात येते. सांगा कोणाला समजलं, ज्यांना समजलं ती सांगा. तुम्ही सांगितलं ना आता का नाही? मोबाईल जवळ धरा, जरा जवळ धरून सांगा. तुमचं एक बी शब्द ओळखू येत नाही. जवळ धरून सांगा मोबाईल, म्हणजे लक्षात येतं. अहो महाराज, पत्रिका कोण बोलायले का दुसरं? नाही, बोला बोला तुम्ही. ते म्हणतो, अहो महाराज, माझी अनंत काळाची आणि असंख्य कर्म आहे पाप पुण्याची, आणि हा देहध्यास पण मी म्हणजे माझा असं सकृत आलेलो आहे अज्ञानामुळे. आणि तुम्ही तर म्हणतात की माझ्या वचनावर विश्वास ठेव, आणि मग तुमच्या वचनावर विश्वास ठेवत एवढे असंख्य जन्माचे पाप पुण्य सगळं देहध्यास ठेवलेले, तर ती डोळ्यात पत्रिका तुम्ही म्हणतात की लगेच पासून जाईल. तर ह्या दोन्हीची सांगड कशी मला प्रश्न पडले असं. नमः शिवाय. बरोबर सांगितलं, बरोबर झालं. ओम नमः शिवाय. नवीन सांगा कुणी. ओम नमः शिवाय. तर शिष्याचा प्रश्न असा आहे, तर खालची चौपाई वाचत. गुरु म्हणतात, वाचत आहे महादेवताई स्वामी आहेत का? वाचत आहे चौपाई, कुणी बी वाचा. गुरु म्हणतात, यमावार नाही लागाशी जाण, एवं वेद वचन छे प्रमाण, या पंचीकरणाना विचार जो करे तो हमना मुक्ती मनसे तहारी. टीका, खालची टीका वाचा. हे म्हणतो, तुझी कर्म अज्ञान व देहध्यास अनादि कालाची आहेत. असे जरी आहे तरी आत्मज्ञान झाल्यावर त्याची निवृत्ती होण्यास अगदी अवकाश लागणार नाही, हे तुला समजावे. म्हणून याच्यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. ओम नमः शिवाय. ओम. यमवार नहीं लागशे जान, एवं वेद वचन छे प्रमाण, आ पंचीकरणा विचार जो करे, जो हमना मुक्ती मळसे तहारे. टीका, हे बंधू, तुझी कर्मे आनंद अज्ञान व ध्येयध्यास अनादिकालाची आहेत. हे बंधू किती म्हणजे प्रेमानं सांगतात. सांगत असताना सद्गुरू दयाळू असतात बघा, प्रेमानं सांगतात. किती जरी चुकलं तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपली आईसुद्धा दयाळू, आई दयाळू असते, पण सद्गुरू मात्र त्यांच्यापेक्षाही दयाळू असतात. अत्यंत दयाळू असतात, अत्यंत कृपाळू असतात सद्गुरू. आई आपलं हित करते, सांगते, पण सद्गुरू अत्यंतिक हित करतात. आई कोणतं हित करते तर प्रपंचातलं हित करते बघा. आपले जवळचे जे माणसं आहेत ना सगळे, हे कुणी सांगतात का हो आत्मज्ञान? ते इथलंच ज्ञान सांगतात. इथं कसं वागावं प्रपंचात तेच सांगतात. प्रपंचातून बाहेर निघण्याचं ज्ञान हे देहादी कुणीच सांगत नाहीत. ते बंधनात पाडतात. जवळचे जे आहेत ते स्वतःसुद्धा बंधनात असतात आणि दुसरीला सुद्धा म्हणजे पुढच्याला सुद्धा बंधनात पाडतात देहादिक. म्हणून आता कसं आहे बघा, इथं हे जे घरातले जे आहेत लोक, ते आपल्याला प्रपंच कसं करावं हे शिकवतात. एक जेलमध्ये एक व्यक्ती होता, खूप दिवसाचा. जन्मठेपेची शिक्षा त्याला झालेली होती आणि 10-15 वर्ष तो जेलमध्ये होता. नवीन जे लोक जेलमध्ये यायचे
त्यांना तो जेलच्या सगळं सांगायचा, इथं असं करा, तिथं तसं करा, तिकडचं झाडून काढा, तिकडचं फलाणं करा, सगळी तिथली माहिती सांगायचा. त्याला वाटायचं मी अधिकारीच आहे, पण तो सुद्धा एक कोण होता हो? जेलमध्ये गेलेला बंदिस्तच होता तो सुद्धा. तसंच आहे आपलं, ही जेलमध्ये बंदिस्त आहेत ही लोक, ह्या 84 लक्ष येवनीच्या जेलमध्ये पडलेले आहेत. आपल्याला सुद्धा तसंच करायचं सांगतात. एकदा काय झालं, जेलमध्ये बरेच लोक होते आणि ते बरेच लोक होते, ती ज्यांनी जेलमधून ज्या राजानं टाकलेलं होतं त्याचा जन्मदिवस होता. जन्मदिवस असल्या कारणानं तो राजा काय म्हणाला, आज ही जी बंधनात पडलेली ही जी लोक जी बंदित वासात टाकलेले आहेत त्यांना जी मागतील ती द्यायचं, कारण माझा वाढदिवस आहे म्हणला, आज माझा जन्मदिवस आहे आज, आणि जी मागतील ती त्यांना द्यायचं. मग राजा तिथं आला आणि त्या जेलमधल्या लोकांना, त्या बंदिवासात टाकलेल्या लोकांना प्रत्येकाला विचारू लागला की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे ते मी आज तुम्हाला देणार आहे. मग कुणी म्हणायलं मला चांगला पलंग द्या, कुणी म्हणायलं गादी द्या, कुणी म्हणायलं पंखा लावा, कुणी काय असं मागू लागलं. पण एक जो होता त्याच्यातला विवेकी, तो म्हणाला, राजेसाहेब माझ्या कंबरटेत एक लात घाला आणि मला ह्या जेलच्या बाहेर हकलून द्या. ओम नमः शिवाय. तसंच आहे बघा, इथून दुःख, इथं लात बसल्याशिवाय आपण बाहेर निघत नाहीत. इथं दुःख झालं तरच आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. इथल्यालाच आपण सुख मानून जर बसलो तर बाहेर निघत नाहीत. म्हणून त्यानं काय सांगितलं, माझ्या कंबरट्यात एक लात घाला आणि मला ह्या जेलच्या बाहेर हकलून द्या. तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे आता. आणि आपल्या कंबरट्यात रोज लाता बसतात बघा, पण आपल्याला बाहेर जायची आठवण होत नाही. आपण तिथंच गोड आहे म्हणतो तिथंच बसतो. तर हे बंधू, तुझी कर्मे अज्ञान व ध्येयध्यास अनादिकालाची आहेत. ही आताची नाहीत तर अनादिकालाची आहेत. असे जरी आहे, आताचे नाहीत अनादिकालाचे आहेत असं जरी असलं तरी सुद्धा आत्मज्ञान झाल्यावर त्याची निवृत्ती होण्यास अगदी अवकाश लागणार नाही. जेव्हा आत्मज्ञान होईल तुला तेव्हा त्याची निवृत्ती व्हायला काहीच अवकाश लागणार नाही, एक सेकंदसुद्धा लागणार नाही बघा. त्याच्यासाठी तुला समजावे म्हणून याच्यावर तुला एक दृष्टांत सांगतो, ते ऐक. असं सद्गुरू म्हणत आहेत. आणि राहिलेला विषय आता गुहेच्या अंधकाराचा दृष्टांत हा आपण राहिलेला विषय उद्या बघणार आहोत. आजचा वेळ आपला झालेला आहे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित. माझ्या जे मुखातून अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष, आणि योग्य जे बाहेर पडलं ते तुमच्या चरणी समर्पित करून ते सद्गुरुनाथाचं, सद्गुरू माऊलीचं तुम्ही ते घ्यावं बरं का. काही ना काही त्याचा अंगीकार करायला पाहिजे, तरच सांगण्याचा सुद्धा काहीतरी सार्थक आहे. म्हणून नुसतं ऐकायचं नाही तर ऐकून थोडं अंगीकार करण्याचा प्रयत्न करायचा. सोपं नाही, पण अवघडही नाही, अशक्यही नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्षजनांच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.